नंदुरबार शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे गावातील युवक पोहण्यासाठी आले होते। आज दुपारी मित्रांसोबत पोहत असताना या युवकांमधील 18 वर्षीय युवक ललित पाटील याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे गावातील ललित सुधीर पाटील वय 18 वर्ष, निलेश सुनील पाटील वय 17 वर्ष, हर्षल संजय पाटील वय 17 वर्ष, दुर्गेश प्रवीण पाटील वय 17 वर्ष, हितेश अधिकार पाटील वय 17 वर्ष हे युवक नंदुरबार शहरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आले होते। पोहता पोहता ललित सुधीर पाटील वय 18 वर्ष हा युवक 8 फूट खोल पाण्यात पोहायला गेला आणि बुडाला। बऱ्याच वेळानंतर तो बाहेर आला नाही। हे पाहून मित्रांनी आरडाओरडा केला। यावेळी लाईफ गार्ड त्याला बाहेर काढण्यासाठी आले। ललितला पाण्याबाहेर काढले असता तो बेशुद्ध अवस्थेत मिळून आला। त्याला तात्काळ रिक्षाच्या साहाय्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दुपारी 3:45च्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ललित पाटील यास मृत घोषित केले। घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली। जिल्हा रुग्णालयात ललित पाटील या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे। याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आज सायंकाळी 7च्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याच वेळी नातेवाईकांनी अनेक आरोप देखील केले आहेत। घटनास्थळी लाईफ गार्ड उपस्थित नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे। हे जलतरण तलाव स्विमिंग पूल उघडण्याची वेळ दुपारी 4ची असताना त्या अगोदर हे मुलं स्विमिंग पूल ठिकाणी गेलेच कसे हा देखील प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे। त्या ठिकाणी मुलांना पोहण्यासाठी जॅकेट का देण्यात आले नाही हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे।